10 ऑगस्ट 2026 ला हडपसर या ठिकाणी ससाणे नगरला एका मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती चप्पल फेकली होती आणि त्या ठिकाणी ही संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। त्याच्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी त्या महिलेला धडा शिकवत तिच्या तोंडालाही शाई फासली आणि तिच्यावरती गुन्हाही दाखल केला आणि गुन्हा दाखल देखील झाला पाहिजे। शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणास्थान आहे आणि या राज्यात या देशात ही गोष्ट घडली नाही पाहिजे। शेवटी आपले महापुरुष आहेत, आपला आदर्श आहे, काही झालं तरी ही गोष्ट चुकीचीच आहे। पण त्याच्यानंतरची एक गोष्ट मी बघितली, एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात संग्राम बापू भंडारे जे स्वतःला हिंदू धर्माचे खूप मोठे करते धरते समजतात, त्यांना असं वाटतं की हिंदूंच्या मागे आम्हीच उभं राहतो, त्यांनी फोन लावला नितेश राणेंना आणि संपर्क करा साहेब, देवा भाऊंच्या कानावर घाला साहेब। पण शिवरायांच्या स्मारकाची वारंवार इथं विटंबना होती, देशभर व्हिडिओ व्हायरल होते साहेब। आम्ही म्हणजे अक्षरशः अन्न पाणी गोड लागणं आपल्या सगळ्या चळवळीतल्या पोरांना साहेब सांगितलं की हडपसरला अशी घटना घडली आहे, आम्ही पोलीस सहकार्य करते नाहीये, तुम्ही देवा भाऊंची ही गोष्ट कानावरती घाला, आमच्या भावना दुखावल्या आहे, आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही, अशा प्रकारे संग्राम बापू भंडारे सांगतायत। पण त्यांनी फोनही कोणाला लावला? नितेश राणेंना लावला। याच नितेश राणेंच्या सिंधुदुर्गात महाराजांचा किती मोठा पुतळा त्या ठिकाणी पडला होता, निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं आणि हे सांगतायत बापू भंडारे की देवा भाऊंच्या कानावर घाला। अरे मग देवा भाऊंच्या कानावर हा विषय जर घालताय ना, तर देवा भाऊंच्या कानावर हा देखील विषय घाला की अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते अजून का झालं नाही देवा भाऊ, त्याच्यामुळे आमच्या सारख्या लाखो शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहे, ज्याच्यावरती मतं मागितली गेली होती, मग ते स्मारक अजून का होत नाही हे देखील त्या बापू भंडारेंनी, त्या संग्राम बापू भंडारेंनी विचारलं पाहिजे देवा भाऊंना।